काँग्रेस राष्ट्रवादी विचारधारेच्या काही लोकांना शिवसेनेत घेऊन मोठी पदे दिली। तसेच खोपोली शहरात शिवसेना संघटना वाढीसाठी ज्याच्यावर जबाबदारी दिली तोच पंकज पाटील कार्यकर्त्यांना चुकीचं सांगून कार्यकर्ते फोडत आहे। काँग्रेस विचारधारेच्या काही लोकांवर विश्वास दाखविला तेच विश्वासघात करून पाठीवर वार करीत असल्याची टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोलीतील आढावा बैठकीत बोलताना केली आहे। पंकज पाटील हे आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू सहकारी होते। त्यांच्यावर विधानसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी होती। तसेच खोपोली पक्ष संघटना वाढविण्यासाठी वेगळी जबाबदारी आमदार थोरवे यांनी दिली होती। विधानसभेच्या निवडणुकीनंतर पंकज पाटील पक्षात नाराज होते। त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला। त्यानंतर शिवसेनेचे काही पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षात गेल्याने पक्ष संघटना फोडीसाठी पंकज पाटील काम करीत आहेत अशी टीका आमदार थोरवेंनी केली आहे। शिवसेना पक्ष संघटना नसून एक परिवार आहे। या परिवारात मतभेद असतील म्हणून या परिवारातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतील, परंतु ते त्या ठिकाणी राहू शकत नाही, ते पुन्हा स्वगृही परततील अशी भावना आमदार थोरवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। शिवसेना ही दिवसेंदिवस वाढत चाललेली, जे कार्यकर्ते माझ्यापासून तुटून त्या ठिकाणी तोडले गेलेले आहेत, की ज्या माणसावर मी या ठिकाणी खोपोली शहराची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली होती तोच आज पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे। कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं मिसगाईड करण्याचं काम हे पंकज पाटलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगेल, मी त्याचं नाव सुद्धा त्या ठिकाणी आज घेणार नव्हतो, परंतु चुकीच्या पद्धतीने आपण शिवसेनेमध्ये संघटनात्मक मांडणी करण्यासाठी त्या माणसावर जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली होती, परंतु तो चुकीच्या पद्धतीचं काम त्याने या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा केलेलं होतं। परंतु शिवसेना एक संघ या मतदारसंघाची उभी आहे। आपण साऱ्यांनी पाहिलं की असे कित्येक आले ना कित्येक गेले, ज्याला शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत आहे। एकही माझा कार्यकर्ता माझ्याबरोबर विश्वास दाखवणारा, माझ्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता कदापि शिवसेना सोडून बाजूला जाणार नाही। जेही आज कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलेले आहेत, थोड्याच दिवसामध्ये आपल्याला दिसेल की हे सर्व कार्यकर्ते, राहिलेले कार्यकर्ते सुद्धा आपल्या बरोबर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये एकत्रपणे येतील। हा आत्मविश्वास मला त्या ठिकाणी आहे, कारण मी शिवसेना संघटन उभं करत असताना एक एक कार्यकर्ता जोडले गेलेला आहे आणि तो कार्यकर्ता माझ्या बरोबर प्रामाणिकपणे काम करत असतो। मतभेद होत असतात, थोड्या दिवसाचे ते असतात, परंतु पुन्हा एकदा संघटन त्या ठिकाणी उभं राहील हा आत्मविश्वास मला त्या ठिकाणी आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।